नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पहा सकाळ सकाळ आता ही एक मस्त अशी गोधडी बनवलेली आहे. तर याच्यामध्ये 11 पदक होते. तर 11 पदकची ही गोधडी पहा अशी बनवलेली आहे. तर याला आता बॉर्डर लावायचं काम बाकी आहे. तर बॉर्डर वगैरे या गोधडीला आता थोड्या वेळाने पागू लावणार आहे. आणि पहा एक साईडला पागूचं चाललेलं आहे. इथं लेस फाडायचं काम. किती साड्या आहेत त्या गोधड्यामध्ये? 8 साड्यांची गोधडी बनवायची का आता? 8 साड्यांची आता ही एक गोधडी बनवणार आहे. तर त्यांना जे काही लेस असतील, फॉलो असतील ते आता पाहू एक साईडला याप्रमाणे असं काढत आहे. आणि सकाळीची ही गोधडी माझी आत्ता रेडी झालेली आहे. कुठल्या साडीचा कवर लावायचा? निळी एक साडी आहे ती, त्या 2 साड्यांचा कवर लावायचा आहे. आणि बाकीच्या या जुन्या सर्व साड्या आतमध्ये टाकायच्या आहेत. तर मोठी बनवायची, एकदम मोठी बनवायची गोधडी. मोठी गोधडी आपल्याला अशी बनवायची आहे या जुन्या साड्यांची. त्याच्याप्रमाणे लेस असे पूर्ण काढून टाकावं लागतात. कारण काय होतं, एक साईडला गोधडी आपली जाड होती किंवा पातळ होती, त्याच्यामुळे लेस ठेवतच नाही आपण. आणि सुई पण लेस असल्यामुळं मग आपली जी धागा आहे, धागा पण सारखा तुटतो. त्याच्यामुळे याप्रमाणे असे पूर्ण लेस आपण काढून टाकत असतो. छान मस्त शिवतोय दादा. तर अशी आपली ही आता गोधडी भरलेली आहे. माझे मूल आणि ही गोधडी बघा ह्या आजींचीच आहे. माझ्या नातासारखं नातीसारखे तुमच्या वयाचे रे. मला नातू माझ्या मुलीची मुलं. आजीने आम्हाला काय आणलं होतं आजी? तूर आणि हरभरा. तूर आणि हरभरा आणला होता आजीने प्रेमापोटी, है ना. बाबूसाठी घेऊन आली. दीदीसाठी बिस्किट पुडे आणले, बिस्किट पुडे आणले, तुरी आणली आजीने. अजून काय आणले? हरभरा आणली. आणि गोधडी पण आणली होती बघा. हे असे मस्त अशा 2 गोधड्या आणलेल्या आहेत शिवण्यासाठी. तर ही पण गोधडी त्यांचीच आहे. तर आणि आजीने गोधडीचे पैसे पण देऊन टाकले लगेच. पैसे पण लगेच देऊन टाकले. काम झालं कशाला ठेवायचे, दादाला पण पाहिजेत ना पोरी सोरी. तर आता हे आजींचीच ही गोधडी आहे. तर ही पण गोधडी त्यांचीच आहे. आणि प्लस या 2 गोधड्या, अशा 3 गोधड्यांचं काम त्या आजींना आता करून द्यायचं आहे. तर आता ही गोधडी बघलेली आहे पाडूनी. तर आता या गोधडीला शिलाई वगैरे तर मी चालू करणार आहे पटपट. तर पहा त्या आजींची ही गोधडी होती. तर एक साईडला याप्रमाणे अशी टीप मारून घेतली मी आता पूर्णपणे पटपट. फक्त याच्यामध्ये 8च पदक आहेत. तर 8 साड्यांचीच ही गोधडी आहे. तर आजी त्या खूप प्रेमळ होत्या. तर त्यांनी आपल्यासाठी तुरी डाळ नाही का, तुरी डाळ हरभरा वगैरे घेऊन आल्या होत्या. त्या नगरवरून आल्या होत्या. तर खूप प्रेमळ होत्या त्या आजी. आणि त्यांनी गोधडीचे पण पैसे न ठेवता लगेच मला देऊन टाकले. तर पाहू शकता ही त्यांची पहिली गोधडी आहे. तर अशा एक साईडला अशी टीप मारून घेतलेली आहे. तर पहा दुसऱ्या साईडला दुसऱ्या गोधडीचं आता लेस फाडते आहे ना. दुसरी गोधडी आहे ना, दुसऱ्या गोधडीची लेस फाडते पाहू आता. तर ही गोधडी झाली. याला ह्या गोधडीला बॉक्स बनवायचे मला पहिल्यांदा. ह्या गोधडीला बॉक्स बनवून झाले की मग ती गोधडी घेतो आहे ना. तर पाहू शकता मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे गोधडीच्या याप्रमाणे. तो एक जवळजवळ 7.5 फूट लांबीला आहे आणि 6 फूट रुंदीला आहे ही गोधडी. याप्रमाणे असं पहिल्या साईडला टीप मारून घेतलेली आता. आणि आता या गोधडीला मी बॉक्स बनवणार आहे. पाहू शकता ही मागची बाजू आहे. तर मागच्या बाजूला बघा पुढं वळायला नाही, गोधडी एकदम मस्त अशी आलेली आहे. आणि याला बॉक्स बनवायचे आहेत. तर बॉक्स बनवल्यानंतर एकदम आता ओके मस्त अशी दिसणार आहे ही गोधडी. तर हिला आता मी बॉक्स बनवायला चालू करणार आहे. तर पाहू शकता याप्रमाणे या गोधडीला मी आता बॉक्स बनवून घेतले. तर 2-2.5 इंचाचे बॉक्स नाही का, असे मस्त असे बॉक्स आता या गोधडीला बनवून घेतलेले आहेत. तर गोधडी अशी एकदम मस्त झालेली आहे. आणि पाहू शकता एक साईडला इकडे पाहून पण दुसरी गोधडी भरायला सुरुवात केलेली आहे. तर पाहू शकता मस्त अशी फिनिशिंग आलेली. तर याप्रमाणे असे बॉक्स पूर्ण गोधडीला मी आता बनवून घेतलेले आहे. पूर्ण गोधडी टाकता येत नाही आहे, जागा थोडी कमी असल्यामुळे असं दाखवत आहे. तर याप्रमाणे अशी मस्त अशी गोधडी आपली तयार झालेली आहे. तर त्या आजींच्या आपल्याला 3 गोधड्या बनवून द्यायच्या होत्या. त्यातली एक ही गोधडी झालेली आहे. हिला फक्त आता बॉर्डर लावायचंच काम बाकी आहे. तर पाहिजे मागची बाजू आहे. मागच्या बाजूला पण बघा गोधडी कुठंच वळली नाही, एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. तर 7च साड्या आहेत, एकदम पातळ गोधडी आहे. 7 साड्यांची एकदम पातळ अशी गोधडी आहे. और या गोधडीला फक्त बॉर्डर लावायचंच काम बाकी आहे. 8 पदक आहेत, 8 पाडूनी. आता ही एक गोधडी भरलेली आहे पाडूनी. तर हिच्यामध्ये फक्त 5च पदक आहेत. 5 पदक आणि याच्यामध्ये रग आहे, रग. तर पाहू शकता ही अशी रग आहे, थोडीशी जाड आहे रग. त्याच्यामुळं 5 साड्या आहेत. 4 साड्या आणि ही एक रग, असे मिळून 5 साड्यांची आता ही एक गोधडी बनवायची आहे. तर ही गोधडी जास्त मोठी नाही आहे.
तर सव्वापट्टी गोधडी म्हणते त्याला, सव्वापट्टी गोधडी आहे ही. एक साडी पूर्ण आणि एक अर्धी साडी एवढी अशी ही गोधडी तयार होईल आपली. तिच्यात 5च पदर आहे का या गोधडीमध्ये? या गोधडीमध्ये 5च पदर आहेत. 5 साड्यांचे आहेत आणि एक रोजची. त्या आजींचीच आहे ना? हा तू काय करते आता? त्यांचीच आहे. तू कुठली ही तिसरी गोधडी बघते का? हा, ते- हिच्यात पण काय बेडशीट दिसतात? हा बेडशीट बारीक आहे ते, साड्या पण आहेत. साड्या प्लस बेडशीट आहेत ना? हा एक 9 वारी आहे आणि 4 6 आहे. मग हिला टिप मारायला चालू करतो तोपर्यंत तुझी गोधडी भरून होईल ती, है ना? तर आता ह्या गोधडीचं काम मी चालू करणार आहे. तोपर्यंत पारूचं दुसरी एक गोधडी भरून होईल. तर लेस पाडतील तुझी? हा लेस असे खडे बिडे. लेस खडेबिडे काढून टाक सगळं, नाही तर काय सुई तुटणार. ठीक आहे, याच्यात मी काम चालू करतो या गोधडी चालू. तर पाहू शकता अशी टिप मारून घेतली आता मी ह्या गोधडीला. एक साईड याच्यामध्ये रग होती, तर रगमुळं काय झालं, ही गोधडीशी थोडीशी जाड झालेली आहे. तर जाड गोधडी असली थोडी ओढायला प्रॉब्लेम होतो आपल्याला, पण काय हरकत नाही. पहा याप्रमाणे अशी एक साईडला आता टिप मारून घेतलेली आहे आणि हिचा जो काही जास्त भाग आहे तो आता मी कट करणार आहे. तर पाहू शकता याप्रमाणे असं आता या गोधडीला एक साईडला टिप मारून घेतलेली आहे आणि हिचा आपण जास्तीचा भाग आता कट करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये बेडशीट होती त्याच्यामुळं थोडी रग होती, त्याच्यामुळे थोडीशी जाड झालेली आहे गोधडी. तर पहिली हिच्या साईजचीच आपल्याकडे गोधडी बनवलेली आहे, तर ती गोधडी ठेवूनच ही गोधडीला मी आता कटिंग करणार आहे. तर पाहू शकता ही पहिली गोधडी होती, तर ती गोधडी ठेवून ही आता गोधडी कट करत आहे. तर पहा या जो जास्तीचा भाग आहे त्या गोधडीचा मी आता कट केलेला आहे. तर सेम साईजची ही पहिली गोधडी बनवलेली होती, त्याच्यामुळे याप्रमाणे असं कट करून घेतलं या गोधडीला. तर या गोधडीला आता मला बॉर्डर बनवायची आहे, तर 2-2.5 इंचाची बॉर्डर या गोधडीला मी आता बनवणार आहे. आणि पाहू शकता एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे, तर कुठेही गोधडी वळलेली नाही. आणि खालच्या साईडला पहा इथं साडी कमी पडली होती, त्याच्यामुळे याप्रमाणे अशी दुसऱ्या साडीचा जोड लावलेला आहे खालच्या साईडला. याला तर बॉर्डर लावायचं, बॉर्डर लावून झाल्यानंतर एकदम मस्त अशी गोधडी ही दिसणार आहे. तर त्याआधी मला पहिल्यांदा त्याला बॉक्स बनवून घ्यायचे, तर 2-2.5 इंचाचे बॉक्स मी या गोधडीला बनवणार आहे. ही मागची बाजू आहे पहा, मागच्या बाजूला पण कुठंच गोधडी वळलेली नाही. तर या आजीचीच गोधडी आहे, तर या आजीच्या 3 गोधड्या आहेत. तर ही दुसरी गोधडीला आता बॉक्स बनवायचं काम बाकी आहे. आणि इकडे बघा आमची आता खुशी आहे. खुशी काय करते का? पिटू अरे पिटू काय खाते तू? चॉकलेट? मला नको, तूच खा. मला दे मला चॉकलेट, दे मला. असं ए टाटा कर, हाय कर, टाटा सगळ्यांनी टाटा कर, टाटा करते सगळ्यांनी. आणि इकडं बघा आमचा एक शिनू टाटा कर. दादा, छोटा दादा. हे छोटा दादा आहे शिनू. आज होळी आहे ना, होळी खेळायला लागली. कलर खेळतो शिनू है ना? पिटू टाटा अरे पिटू, लक्ष नाही तिचं इकडं आता. पाहू शकतो या गोधडीला याप्रमाणे आता बॉक्स मी बनवून घेतलेले आहेत. आणि आता टाईम पाहू शकता 6:30 वाजलेले आहेत. तर 6:30 वाजता या 2 गोधड्यांचं काम आता आज ओके झालेलं आहे. तर पाहू शकता मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. आणि मागची बाजू आहे, मागच्या बाजूची पण फिनिशिंग पहा एकदम मस्त अशी आलेली आहे. तर फक्त बॉर्डर लावायचं काम बाकी आता या गोधडीला. आणि एक साईडला पारू इकडे बॉर्डर लावत आहे. तर पाहू शकता पारून एका गोधडीला अशी पट्टी लावली होती सकाळी, आत्ता पट्टी लावली याप्रमाणे अशी. तर पाहू शकता मस्त अशी फिनिशिंग दिसत आहे या गोधडीला. तर या गोधडीमध्ये फक्त 7 साड्या होत्या, तर 7-8 साड्या होत्या. 8 साड्याची ही गोधडी पहा किती एकदम मस्त झालेली आहे. बॉर्डर लावल्यानंतर गोधडीला एकदम मस्त असा लुक आलेला आहे. तर पाहू शकता ही मागची बाजू आहे, मागच्या बाजूची पण फिनिशिंग एकदम मस्त अशी आलेली आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आता 7 वाजलेले आहेत. तर आजचा असा आमचा हा दिवस गेलेला आहे. तर त्या आजींच्या गोधड्या आहेत, त्या नगरच्या आजी आहेत.
तर त्यांच्या खूप प्रेमळ आजी आहेत त्या, तर त्यांना आम्हाला 3 गोधड्या शिवून द्यायच्या होत्या. 2 झाले, त्याचा एक राहिलेली आहे. ती एक गोधडी आज संध्याकाळी भरून, तर उद्या सकाळी 10 वाजता ठेवलेत टिप मारायचे. फक्त टिप मारायचे राहिले ना. हा, उद्या दुपारपर्यंत होईल. तर उद्या दुपारपर्यंत त्या आजींचं काम आता होऊन जाणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच होतं. तर आजचा ब्लॉग व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही गोधड्या कशा शिवतो हे पण आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.